जय सियाराम. मित्रांनो, आता सातव्याचं वोटिंग 1 जूनला आहे. जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडून मोदी साहेबांना सपोर्ट करूया आणि 4 जूनला आपण 404 सीटं परत आणूया. आता मित्रांनो, स्वामी विवेकानंद त्यांच्या स्मृतीसाठी मोदी साहेब तिकडे ध्यान करण्यासाठी चालले. लोक फक्त 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 बोलायचं काम करत आहे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, भविष्यात तुम्हाला जर पुढे नेल तर फक्त मोदी साहेबच नेतील. कारण मोदी सरांचे विचार हे स्वामी विवेकानंदसारखे विचार आहे. ते शांत नम्रतेने लोकांचं ऐकून घेता आणि देशाला पण पुढे नेत आहे. म्हणून 4 जून 404 सीटं येणार. मी महाराष्ट्र जिल्ह्यातून बोलतो आहे आणि मी मोदी भक्त आहे. मोदींसाठी रात्रंदिवस फक्त प्रार्थना करतो आहे. ही प्रार्थना माझी एकट्याची नाही, ही 140 कोटी लोकांची प्रार्थना राहणार आहे. आणि 4 जूनला 404 सीटं येणार. मोदी साहेबांनी 400 सीटांची गॅरंटी दिलेली. मी सांगतो, माझा विश्वास आहे, आमचे मोदी साहेब 404 सीटं घेऊन येणार. आणि बजरंगबली, भोलेनाथ आणि 33 कोटी देवी देवता यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी हमेशा राहणार. पण 140 कोटी हा जो परिवार आहे, हा सुद्धा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहणार. मित्रांनो, जो चांगलं काम करतो ना, आता मला सांगा, स्वामी विवेकानंद हे त्यांच्या विचारानं जर भारत देश मोदी साहेब जर पुढं नेत असेल तर यात वाईट काय? आणि याच्यावर तर लोक बोलत आहे, याच्यावर लोक पॉलिसी करत आहे. आणि आता हे जे बेलवर बाहेर आलेले ना, 1 जूनला मी आता एक न्यूज ऐकली, 1 जूनला परत त्याला मध्ये जायचं आहे. माझ्यासाठी ती आनंदाची गोष्ट आहे, एकदम आनंदाची गोष्ट आहे. हां, त्यांचे पंजाबमध्ये काय काय किस्से घडले, दिल्लीमध्ये काय काय किस्से केले. पब्लिक सब जानती आहे, पण पब्लिकला माहिती आहे. पब्लिकचं फक्त वोट कशावर असतं, याच्यावरती. मी आमच्या नाशिकमध्ये हेमंत आप्पा गोडसेंना मत दिलेलं आहे. कारण ते त्यांना मत म्हणजे मोदी साहेबांना मत. आणि आप्पांनी सुद्धा आमच्या नाशिकमध्ये पण खूप चांगले चांगले कामं केलेले. प्लस त्याच्यानंतर प्लस आपले प्रतिभाताई पवार दिंडोरीमधून उभ्या आहे, कमळ यांची निशाणी. त्यांनीसुद्धा खूप छान छान कामं केलेले ताईंनी कोरोनाच्या काळामध्ये. सगळ्या गोष्टी भेटलेल्या आहे. आणि आता मी बघितलं मित्रांनो, मला वाईट वाटतं आहे. आता एक जस्ट सकाळचे 8 वाजले, तारीख 30 आहे, 5वा महिना आहे, 1 जूनला 7वं वोटिंग आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडून कमळ या चिन्हावर मत करून मोदी साहेबांना आपण एकदा परत तिसऱ्यांदा पंतप्रधान करूया. आणि तुम्ही सांगाल, मोदी एक बार नाही, मोदी बार बार पंतप्रधान झाले पाहिजे. कारण ते बोलले ना आता की मोदी साहेबांनी आता एक इलेक्शन एक वोटिंग ही लागू करणारी आपल्या याच्यासाठी, आपल्या भारत देशासाठी ते अतिउत्तम आहे. एकदाच मत होणार, पैसा पण वाचतो, सगळ्या गोष्टी वाचतात, टाईम पण वाचतो आणि लोकांना सगळ्या गोष्टी पण कळतात. आज देश लाईनीत पहिल्यांदा 14 लाईनीत उभं राहायचा, आज सगळं ऑनलाईन आहे. हे फक्त मोदी साहेबांना शक्य केलेलं. म्हणतात ना, मोदी है तो मुमकिन है. फिर एक बार मोदी सरकार, कमल का बटन दबाइए और भाजपा को लाइए. मित्रांनो, जो चांगलं कामं करतो ना, लोक त्यालाच नावं ठेवतात. म्हणून जीवनामध्ये कोणतं काम करताना काळजीपूर्वक करा आणि आपल्या भारताला पुढे न्या. आणि आपल्या भारताला पुढे नेणारा फक्त एकच टायगर आहे, ते म्हणजे आपले मोदी सर. कारण मोदी साहेबांसारखं काळीच कोणाचंच नाही आहे. ते मोदी साहेबांना 10 वर्षात केलं ना, ते कोणीच करू शकलं नाही. ते फक्त मोदी साहेबांना आता ध्यान द्यायला चालले स्वामी विवेकानंदाला, त्यालासुद्धा लोक नावं ठेवत आहे. किती म्हणजे विचित्र लोक आहेत, त्यांची सोच किती विचित्र आहे बघा. ते इलेक्शनच्या अगोदर समजतं आपल्याला. म्हणून ध्यान द्यायचं. घाट असतो ना, घाटात लिहिलेलं असतं, कृपया ध्यान द्या, पुढे घाट आहे. तर हा एक घाट आहे. आपल्याला घाटापासून सावकाश जायचं आहे. आणि 4 तारखेला 404 सीटं आपल्याला मोदी साहेबांना द्यायचे, माझा विश्वास आहे. आणि त्याच्यासाठी मोदी साहेब तिकडं ध्यान देणार आणि इकडं मी मंदिरात जाऊन मोदी साहेबांसाठी प्रार्थना करणार की आमचे मोदी साहेब आलेच पाहिजे. आणि ज्या दिवशी आमच्या मोदी साहेबांचे रिझल्ट लागेल ना, आमच्या नाशिकमधून हेमंत आप्पा येतील 13,000 सीटांनी
लीड तोडून. त्याच्यानंतर आमचे प्रतिभाताई पवार त्या पण येतील 10,000 लीडने तोडून. असं आमच्या प्रत्येक ठिकाणी आमचे उमेदवार जिथे जिथे राहणार ना, तिथं लाखाच्या पुढं त्यांना लीड भेटणार, प्रत्येकाला भेटणार, प्रत्येकाला भेटणार, प्रत्येकाला. हा माझा विश्वास आहे, हा माझा 33 कोटी देवी देवतांचा विश्वास आहे. मी मोदी भक्त आहे, मी मोदी भक्त आहे. 4 जून 404 सीटर, फिर एक बार मोदी सरकार, कमल का बटन दबाइए और भाजपा को उड़ाइए. मित्रांनो, जे अजून मोदी साहेबांना पुढं भारताला देशाला पुढे न्यायचं ना, हे फक्त आपले मोदी साहेबच करू शकतात. मी आत्ता न्यूजवर बघितलं किती तुच्छ शब्दात बोलले मोदींना. हां, म्हणजे ध्यान द्यायला बसताय तर पब्लिक सिटी होती म्हणे. ही पब्लिक सिटी नाही, हा पब्लिक सिटी नाही, पब्लिकांचा म्हणजे 100 परिवार, हा त्यांचा परिवार आहे. हा त्यांना तो आशीर्वाद देतीलच. ही आता इलेक्शन सोडून द्या, झालं आहे. हे 7वं शेवटचं वोटिंग आहे ना, हे पूर्ण सीटा त्यांनाच भेटणार आहे. UPमध्ये तर पूर्ण 80-80 त्यांना जाणारच. समजलं का? मोदी आमचे योगी बोलले 80 ते 80 सीटं, हा त्यांना सपोर्ट, आणि बाकीच्या ठिकाणी आलेले पण सपोर्ट राहणार. आणि पुन्हा 2024 4 जूनला 404 सीटं येणार. मित्रांनो, ज्या दिवशी 404 सीटं येतील ना, मी सांगतो, मी एक ना एक दिवस मी मोदींचा भक्त आहे. मी जरूर त्यांना भेटेल आणि जरूर हा व्हिडिओ मी त्यांना दाखवेल. फिर एक बार मोदी सरकार, कमल का बटन दबाइए और भाजपा को लाइए. और 1 जून को ज़्यादा से ज़्यादा लोग बाहर निकले और खाली अपने मोदी के कैंडिडेट को जो खड़े रहेंगे उनको आप वोट दीजिए. ज़्यादा उनको वोट देने के बाद डायरेक्टली अपना वोट ही मोदी साहब के पास जाएगा, क्योंकि मोदी साहब ने जो योजना लाई ना सबके लिए, वो अच्छी लाई है. इसलिए फिर एक बार मोदी सरकार, 1 जून 404 पार. जय सिया राम.